आमच्या शेतातील हा बघा कांदा अर्धा झालेला आहे, अर्धा बाकी आहे व्हायचा, अर्धा तयार झालेला आहे आणि हा हिरवा आहे थोडासा. आणि तुम्हाला मी एक छोटीशी ट्रिक आम्ही वापरतो दरवर्षी, ती ट्रिक पण सांगणार आहे कांदा लाल होण्यासाठी. तर तुम्हाला जर ती आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि या ट्रिक बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा आहे कांदा. नंतर हे बेलाचं झाड आहे. आम्ही जातोय आता तिकडे, आम्ही गिलके पेरलेले आहे आणि भेंडी पेरलेली आहे. तिकडे जात आहोत आपण. तुम्हाला दाखवते माझ्या शेतातले गिलके, भेंडी आणि हा कांदा आहे. हा कांदा तयार झालेला आहे. हे आहे गिलके. हे बघा किती छोटे छोटे रोप आहेत. सध्या मोठे झाल्यावर पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. बघू आपण आता लावलेला आहे त्याला ठिबक. नंतर त्याला बांबू असे लावायचे आहेत. बांबू लावल्यावर मग ते वरती चढतील. ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जशी मी शेतात जाते तेव्हा. किती छान दिसतंय बघ, छोटे छोटे त्याला फुलं पण आले. नंतर हे बटरफ्लाय होते तिथं म्हणून मी केले तुम्हाला. चला मी दाखवते भेंडी. ही भेंडी आहे छोटी छोटी. ऊन खूप आहे ना, एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आहे, त्यामुळे खूप ऊन तापत आहे. त्यामुळे ते थोडी छोटीच राहिलेली आहे. पण भेंडी आलेली आहे. भेंडीला थोडं तर आम्हाला खूप घाम येत होता. खूपच ऊन होतं, खूप 45 डिग्री ऊन होतं तिथं. आणि तुम्हाला आता दाखवते एक ट्रिक. चला. नाही, हे बघा, हे काय आहे? बकऱ्या आहेत ह्या. आम्ही इकडे गेलो होतो पहिले, माझं लक्षच नाही. आमच्या शेतामध्ये एक कुटुंब राहत आहे, त्यांची मुलं आहेत ती छोटी छोटी. आणि तिथं एक पप्पी तर 2-3 आहेत. हे बघा बकरा पण आहे, बकऱ्याची पिल्लं पण आहे. कसे खेळतात ते. चला मग आपण जातोय तिकडं बघायला कांदा लाल कसा होतो. हे मका पेरलेला आहे हा. आता आपण कांदा बघू. हा बघा, हे कांद्याची पात टाकलेली आहे. कांद्यावरती अर्धा इंचाचा थर लावलेला आहे. आता सध्या टाकलेला आहे, त्यामुळे त्याला लाल व्हायला वेळ लागेल. तो लाल होतोच 100%. आम्ही दरवर्षी ही ट्रिक वापरतो. म्हणून अर्धा इंच अशी कांद्याची पात टाकून द्यायची उन्हामध्ये, त्याच्यावरती खूप छान लाल होतो. तुम्हाला तुमच्या शेतात कांदा असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. मी संध्या तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. पुढील भागामध्ये आपण बघूया आणखी. तुम्हाला जर काही वेगळा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की शेअर करा. चला तर मग आपण जाऊयात आता. बाय.